साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आलीये तुझ्या सवे परिपूर्ण मीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. तुझ्या सवे परिपूर्ण मी भाग 12. ओ श्रीराम, यू वोंट बिलीव्ह, आत्ता कोणाचा फोन होता माहितीये? कोणाचा? एवढी एक्साइट का झाली आहेस? अस्मिताचा. आता ही अस्मिता कोण? अस्मिता श्रीराम, ती जी समरदादाच्या प्रेमात होती. काय? अगं पण तिचा फोन तुला कसा काय आला? इट्स मॅजिक. तू मॅट्रिमोनी साईटला दिली होतीस ना त्याची ॲड? ऑफकोर्स तिथूनच. ओह, काही सांगतेस? हे खूप भारी होईल अगं. तेच तर, मी फक्त कल्पना करूनच खूप एक्साइटेड आहे. श्रीराम, अरे इवन तिनं अजून लग्नही नाही केलंय बहुतेक. तिला मी भेटायला बोलावलंय या संडेला. आता तिला भेटून बोलून सगळंच क्लिअर करते बघ. समरदादाला डायरेक्ट सरप्राईज देणार. आय नो तो खुश होईल. ती एक्साइट होऊन बोलत होती आणि श्रीराम तिला असं बोलताना पाहून खुश होत होता. चल, आज याच खुशीमध्ये बाहेर डिनरला जाऊया का? ओके. मुग्धा आणि श्रीरामने सडनली प्लॅन बाहेरचा बनवलेला आणि ते दोघंही तिथून डिनरला जाण्यासाठी निघाले. आज संडे. मुग्धा आज अस्मिताला भेटणार होती. श्रीराम आणि मुग्धा ठरल्याप्रमाणे एका कॅफेमध्ये पोहोचले. अस्मिता तिथं आधीच पोहोचलेली. ती बघ, तिथे आहे ती. हे हाय. मुग्धा तिच्या जवळ येत म्हणाली आणि अस्मिता बसलेल्या टेबलजवळ आली. हाय, मी मुग्धा आणि ही इज माय हजबंड श्रीराम. मुग्धा ओळख करून देत बसली आणि श्रीरामही बसला. हॅलो, श्रीराम म्हणाला. हॅलो, इट्स माय प्लेजर टू मीट यू बोथ, ती म्हणाली. अच्छा, तर मग तू कॉलेजपासून ओळखतेस समरदादाला, राईट? मुग्धानं विचारलं. हो, आम्ही क्लासमेट होतो, ती जरा बिचकत म्हणाली. हे रिलॅक्स, अगदी आरामात बोल. श्रीराम, तू कॉफी मागव ना. हो. एक्सक्यूज मी ब्रदर, 3 कॉफीज प्लीज. श्रीरामने लागलीच ऑर्डर दिली. ओके, मग तुझा काय विचार आहे? मला कळलं तुला समरदादा आवडत होता तेव्हा. मग आता लग्न करायला तयार आहेस त्याच्याशी? मी खूप असेन, तो तयार नको का? ती खाली पाहत बोलली. तू आहेस ना तयार, मग झालं. बाकीचं मी पाहते, यू डोंट वरी. तशी तर होल्डवर खूप सारी स्थळं ठेवली आहेत मी, पण तू भेटली आहेस तर एक काम करते, तुला एकदा आईलाही भेटवते. हो चालेल, पण आणि इफ यू डोंट माइंड नेक्स्ट टाईम तो येणार आहे तेव्हाच लग्न करून घ्या ना तुम्ही. मुग्धा एक्साइट होत हसत बोलली. पण असं कसं? ती शरमली. का बरं? अगं तो येतोच किती दिवसांसाठी. मग तो आल्यानंतर तयारी करत बसलो तर त्यातच खूप सारा वेळ जाईल. त्यापेक्षा तू तयार असशील तर आम्ही रजिस्टर मॅरेजसाठी अर्जही करून ठेवतो. हो ना श्रीराम? हो, असं चालेल. आणि तुझ्या आईबाबांशी बोलून वगैरे घ्यायचं असेल तर आई बोलून घेईल. हो ना मुग्धा? हो, मुग्धा म्हणाली. हो, पण मला काही सांगायचं आहे तुला. ती अगदीच काहीतरी सिक्रेट असल्यासारखं बिचकत बोलत होती. हां, बोल ना. ॲक्च्युली तेव्हा समर नाही बोलला, मग मी लग्न करायला तयार नव्हते खरं तर. पण झालं असं की आईबाबांच्या आग्रहाखातर मला लग्न करावं लागलं. ओ, पण तू तर बोलली होतीस. हो, ते सगळं फोनवर बोलण्यासारखं नव्हतं म्हणून तर मी भेटूनच सांगते आहे. ओ ओके, कंटिन्यू, ती श्रीरामकडे पाहत म्हणाली. ॲक्च्युली माझा नवरा लग्नाच्या 2 महिन्यांनीच गेला. मग मी जॉब करू लागले. आई होत्या पण त्याही गेल्या मागच्याच वर्षी. सो आता एकटीच आहे. मग असं असताना समर तयार होईल का? ओ, इट्स सो सॅड, श्रीराम म्हणाला. हो, पण यात तुझा काय दोष आहे? जे व्हायचं असतं त्यात कोणाचा दोष असतो का? हो ना श्रीराम, आता मिलिटरीमध्ये काम करणाऱ्या लोकांचं आयुष्य कसं असतं आपल्याला माहिती आहे. हो, पण कितीही झालं तरी मी विधवा पडते ना, आणि लोकांच्या नजरा बदलतात. मग 1 महिन्याचा संसार असो
व कितीही वर्षांचा. ती बोलली आणि क्षणभर तिघंही शांत झाले. एवढ्यात कॉफीही आलीच होती. घे ना कॉफी. मुग्धा तिच्यासमोर कॉफी सारत बोलली. तिनेही कशीबशी हसत ती कॉफी घेतली आणि एक सीप प्यायली. म्हणूनच मला समरचा नंबर हवा होता, ती पुन्हा म्हणाली. तसं मुग्धाने श्रीरामकडे पाहिलं. त्याने तिला नंबर देण्याचा डोळ्यांनीच इशारा केला. ओके, घे त्याचा नंबर म्हणत मुग्धाने समरचा नंबर लागलीच तिला शेअर केला. मी काय म्हणते, तुम्ही दोघंही बोला, पण त्याला हे नको सांगू की मी नंबर दिलाय तुला. ओके, जर तो तुझ्याबद्दल काही बोलला किंवा आईला तर आम्हाला समजून जाईल. ओके ओके, थँक्स ह मुग्धा, ती म्हणाली. वेलकम, बट तू IPS आहेस? वाव, ती मुग्धाला पाहून म्हणाली. हो, समरदादामुळे आणि श्रीराममुळे. ओह, सो नाईस. ओके, मग मला सांग काय होतंय समरदादाशी बोलून, मग ठरवूया पुढचं. हो नक्कीच, चल मग येतो. आईला भेटवेन असेच लवकर. ओके. हो, बाय. बट हो, समरदादाने तुला विचारलं तर त्याला हो नाही बोलणारेस हा? म्हणजे तो विचारेल? अगं म्हणजे मला त्याला सरप्राईज द्यायचं आहे. हो, आय थिंक तो विचारेल, कारण मी त्याला नेहमी कॉल करून आलेल्या स्थळांबद्दल सांगून बेजार केलं आहे. आणि म्हणूनच जर त्याला तू आवडत असशील अजूनही तर तो तुला 100% विचारणार. आय एम शुअर. ओके, अच्छा ठीक आहे, चल मग भेटू पुन्हा असंच. बाय म्हणत श्रीराम आणि मुग्धा जायला निघाले. मुग्धा कारमध्ये येऊन थोडी शांतच झालेली. श्रीरामनं ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसत तिला पाहिलं तर ती अगदीच शांत झालेली. काय ग, काय झालं मुग्धा, कसला विचार करत आहेस? श्रीराम, आपण बरोबर केलं ना रे. मला सांग, दादाला पण ती आवडत होती ना? हो, नाही तर तिला आठवून तिच्याबद्दलच्या गोष्टी तो का सांगत राहील मला? हां, यू आर राईट. पण मग तिचं लग्न झालं, तिचा नवरा 2 महिन्यात गेला. हो, पण मग तिचा थोडीच दोष आहे त्यात. मी ते म्हणतच नाहीये. मी हे म्हणते, समरने तिला नकार दिला कारण तिला एकटं राहावं लागू नये. बट सी, ती आताही एकटीच आहे. याचा अर्थ कोणाचं आयुष्य किती आहे हे आपण सांगू शकत नाही. मिलिटरीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना लाईफची रिस्क असते, बट सर्वसाधारण लोकांनाही कधी काय होईल हे सांगू शकत नाहीच ना आपण. यू आर राईट. मग तेच, त्यावेळी त्याने होकार दिला असता तर आत्ताचं दृश्य किती वेगळं असतं. तिला एकटं तरी राहायला लागलं नसतं. जे व्हायचं ते होतच असतं ना मुग्धा. बट आता संधी मिळाली आहे तर बघून घेतील ते दोघं. बट आता तरी समरदादाने पुढाकार घ्यायला हवा. तसंही त्याला लग्न करावंच लागणार आहे. आय एम शुअर तो तिला विचारेल. होप सो. चल, जरा हॉटेलमध्ये एक काम आहे, तिकडं घेतो म्हणत श्रीरामने कार त्याच्या हॉटेलमध्ये घेतली. शेवटी काही दिवसांनीच मुग्धा विचार करत होती तसंच झालं. समरदादाचा अस्मिताला फोन नंबर दिल्यानंतर त्यांचं वरचेवर बोलणं होऊ लागलेलं. आणि एक दिवस त्याने तिला विचारलंही. तिनंही मुग्धाला शब्द दिलेला म्हणताना त्याला विचार करून सांगते असं काहीसं सांगितलेलं. आणि त्यानंतर हे सगळं आवर्जून मुग्धालाही सांगितलं. मुग्धाने मग त्यानंतर आईशीही तिची भेट घालून दिली. आता अस्मिता अधूनमधून जाऊन आईलाही भेटायची. श्रीरामने रजिस्टर मॅरेजसाठी अर्ज केला होता आणि समरला तशी काहीच कल्पना न देता तो आल्यावर त्यांचं रजिस्टर मॅरेज करून टाकायचा प्लॅन या सर्वांनीच केला होता. दिवसामागून दिवस जात होते. समर ठरल्याप्रमाणे 2 दिवसांनी येणार होता. मग मुग्धा आईकडे येऊन राहिलेली. नाही म्हटलं तरी घरात लग्नाआधीची तयारी करायची होती आणि अर्थात आईला एकटीला जमलंच नसतं. समर त्या दिवशी घरी पोहोचला. पाहतो तर घर अगदीच लग्नघर वाटत होतं. तो घरात आला ते दबकत. येताच पहिला तो किचनमध्ये आला जिथं आईसोबत चक्क मुग्धाही हजर होती. मुग्धा, तू कधी आलीस? मी 2 दिवस आधीच. अरे, भावाचं लग्न, मग मी कुरवली नको का? कोणाचं लग्न आणि कोणाशी? तुझं आणि कोणाचं समर? आई म्हणाली. अगं पण तुम्हा दोघींना मी थांबा बोललो होतो. असं कसं कोणत्याही मुलीशी मी पाहिल्याशिवाय लग्न करायचं? अरे, तुला पाठवले तर होते फोटो, मुग्धा बळेच म्हणाली. अगं पण मी
थांब बोललो होतो ना मुग्धा, तिकडे आल्यावर बोलू असं बोललो होतो ना मी. मला नाही हा आठवत तू असं काही बोललेला. एवढंच आठवतं की तू मला प्रॉमिस केलंय लग्न करणार असल्याचं. मुग्धा असं बोलली म्हणताना त्याला उगाचच टेन्शन आलेलं खरं तर. अरे हो, मग करणार आहे म्हणालो होतोच ना, पण म्हणून लगेच असं स्थळ बघायचं. आई बघ आता तूच, आता काय म्हणतोय हा. फक्त करणार होतो. अरे मी लग्नासाठी हो बोललो होतो, पण त्यात दाखवलेल्या मुलीसाठी नव्हतो बोललो. काय घाई लावली आहे तुम्ही, मला समजत नाहीये. तो वैतागून तसाच त्याच्या बेडरूममध्ये वर निघून गेला. आणि तो वर जाताच आई आणि मुग्धा एकमेकींकडे पाहून हसल्या. समरने पहिली बॅग खाली ठेवली आणि अस्मिताला फोन लावला. हॅलो अस्मिता, समर बोलतोय. मी ॲक्च्युली पुण्यात आलोय. मला भेटायचं आहे आत्ता. तुला भेटू शकशील? आत्ता कसं शक्य आहे यार, इथे माझे घरचे लग्न ठरवत आहेत. एकतर तुला विचारून 15 दिवस झाले, तू त्याचं उत्तरही दिलं नाही आहेस. मी विचारलेलं तेव्हा तू दिलेलं का उत्तर? अरे यार अस्मिता, इट्स सिरियस. हो असेल, पण मला वेळ लागतोय विचार करायला. हा जोक नाही आहे हा अस्मिता. मला जरा आता काम आहे, मी ना तुला नंतर कॉल करते म्हणत समोरून फोनही कट झाला. समरने फोन फेकायला हात वर केलाच होता, एवढ्यात त्याच्यासाठी कॉफी घेऊन मुग्धा वर आलेली त्याला दिसली. तसा तो थांबला. आजचा पार्ट इथंच संपलाय. मुग्धानं समरसाठी चांगलंच सरप्राईज तयार करून ठेवलंय. म्हणजे लग्न तर ती त्याच मुलीसोबत करणार आहे त्याचं, पण त्याला मात्र काहीच कल्पना नाहीये. बघूया त्याला हे सरप्राईज कसं आनंदात पाडतंय पुढच्या भागामध्ये. ऐकत राहा तुझ्या सवे परिपूर्ण मी. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.